फलटण कोरेगाव मतदारसंघामध्ये मोठा मिरेवाडी म्हणून गाव आहे, पाडेगाव गणातलं गाव आहे. गाव अतिशय संवेदनशील अतिशय चांगलं आहे आणि त्या गावातील प्रमुख कार्यकर्त्यांनी 100-200 कार्यकर्ते एकत्र येऊन आज आपण इथं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे आणि कसलीही अपेक्षा न ठेवता त्या गावाने आमच्या पक्षावरती, आमच्या नेतृत्वावरती माननीय राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांच्यावरती विश्वास ठेवला आणि आपण सगळ्यांनी विश्वास ठेवून आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आपण प्रवेश केला. त्याबद्दल तुमचं मी मनापासून आभारही व्यक्त करतो आणि स्वागतही करतो. आपल्या गावाला ज्या काही येणाऱ्या अडचणी असतील त्या अडचणीला मी तुमच्याबरोबर राहीन, रात्रीचा दिवस करून तुमच्यासाठी पळत राहील आणि ज्या काही त्या आपल्या गावच्या अडचणी असतील त्या तुम्ही सांगाव्यात ते निश्चितपणानं सोडवण्याचा शब्द तुम्हाला या निमित्ताने मी देतो. आणि आज या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले आमचे सहकारी या महाराष्ट्राचे युवकचे अध्यक्ष सूरज चव्हाण साहेब इथं आलेत आणि त्यांच्यामुळं खरंच आज आम्हाला सुद्धा त्यांच्याकडून काही प्रेरणा घेता आली. कारण त्यांचं वारंवार मार्गदर्शन आम्ही जेव्हा मुंबईला जातो आणि आमची पार्टीची मिटिंग असते त्या मिटिंगमध्ये ते कायम आम्हाला चांगलं मार्गदर्शन करत असतात. कसा पक्ष वाढवला पाहिजे, पक्षासाठी कसं पळालं पाहिजे, आपल्या नेतृत्वाचं राज्यामध्ये चाललेलं काम खालील जनतेपर्यंत कसं पोहोचलं पाहिजे यासाठी नेहमीच त्यांचं मार्गदर्शन आम्हाला असतं आणि त्यांचं कायम असंच मार्गदर्शन आम्हाला राहणार आहे. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निश्चितपणानं फलटण तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चांगला पर्याय उभा करू शकते एवढी ताकद या तालुक्यात आम्ही उभा करतो. अडचणी येऊ देणार हा शब्द आमदार साहेबांच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आपल्याला